नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये एका बाजूला बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा प्रभाव आहे, तर दुसऱ्या बाजूला सोयाबीनच्या दराची चर्चा आहे। निवडणूक प्रचारातल्या विविध मुद्द्यांच्या दरम्यान सोयाबीन कुठून आलं आणि त्याचा आधार घेत राजकारण करणाऱ्या काँग्रेसच्या राजवटीतल्या बाजारपेठांमध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा आजच्या विशेषमध्ये। भाजपाच्यासाठी सोयाबीनचे दर हे चिंतेचं कारण ठरलंय। या निमित्तानं सोयाबीनचं काँग्रेसनं राजकारण सुरू केलंय। याचा तपशील आधी आपण पटकन जाणून घेणार आहोत। यंदाच्या खरीपामध्ये महाराष्ट्रात 50 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झालेली आहे। सोयाबीनच्या लागवडीचा प्रभाव महाराष्ट्रातल्या 70 विधानसभा मतदारसंघांवर आहे असं म्हटलं जातं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे भाव पडलेले आहेत। प्रति क्विंटल सध्या राज्य सरकारच्याकडून दिला जाणारा हमी भाव हा 4892 रुपयाचा आहे। तर प्रति क्विंटल बाजार मूल्य आहे 4200 रुपये, म्हणजे थोडक्यात हमी भावापेक्षा कमी किंमत मिळते आहे। या सगळ्यात एक अत्यंत नैसर्गिक आणि महत्त्वाची गोष्ट सोयाबीनच्या दराला निश्चित करायला कारणीभूत ठरली आहे, ती म्हणजे लांबलेला पाऊस। कालच केंद्र सरकारचा आदेश आला आणि 12% ऐवजी त्यांनी 15% पर्यंतचं मॉइश्चर अलाउ केलं। त्यामुळे आता सगळ्या सोयाबीनची खरेदी हे राज्य सरकार हमी भावानं त्या ठिकाणी करेल। 400 केंद्र काढले आहेत आणि मोदीजींनी घोषणा केली आहे 6000 रुपयाचा भाव देण्याची। बाजारपेठेमध्ये येणारं सोयाबीन हे त्यातल्या बाष्पाच्या टक्केवारीवर सुद्धा स्वतःची किंमत ठरवतं। जर सोयाबीनच्या उत्पादनामध्ये बाष्प जास्त असेल, सोप्या आणि इंग्रजी भाषेत जर समजायचं असेल तर मॉइश्चरायझर जास्त असेल, तर सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नाही। सर्वसाधारणपणे 12% बाष्प असलेलं उत्पादन स्वीकारलं जातं किंवा नाही याच्यावरचे वेगळ्या प्रकारचे नियम आहेत। आता विद्यमान स्थितीमध्ये पावसाळा लांबल्यानं सोयाबीनच्या उत्पादनात 18% पर्यंत बाष्प सापडलं। हे बाष्प काही दिवस सोयाबीन बाजूला काढून ठेवल्यानंतर कमी झालं आणि 15% पर्यंत आलं, आणि म्हणूनच केंद्र सरकारनं 15% बाष्प असलेलं सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडणार आहे। पण मुळातच सोयाबीन का खाल्लं जातंय तेही पाहूया, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की सोयाबीनची वाढती बाजारपेठ कोणत्या कारणांमुळे आहे। सोयाबीन वजन कमी करतं असं म्हटलं जातं। शरीराला आवश्यक असलेली प्रथिनं सुद्धा सोयाबीनच्या माध्यमातून पुरवली जातात। हृदयाची कामकाजाची पद्धत तंदुरुस्त राखण्यासाठी सोयाबीन उपयुक्त आहे। सोयाबीनमधल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडांना बळकटी मिळते। रजोनिवृत्तीची लक्षणं कमी होण्यासाठी सोयाबीन मदत करतं, अशाही प्रकारचा अभ्यास समोर आलेला आहे। सोयाबीनच्या याच फायद्यांमुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल या अपेक्षेनं सोयाबीनची लागवड केली जाते आणि त्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येतात जेव्हा या उत्पादनावर राजकारण सुरू होतं।
विधानसभेच्या तोंडावरती जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते आता सोयाबीनच्या दरावरती येऊन ठेपलेलं आहे। तर मुख्यमंत्री यांच्याकडून 6,000ची घोषणा जी आहे ती करण्यात येत आहे, तर राहुल गांधी यांच्याकडून 7,000चा हमी भाव देणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता यंदाच्या परिस्थितीत जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तब्बल 24,27,000 हेक्टरहून अधिक क्षेत्र जे आहे ते सोयाबीन लागवडीखाली होतं। मात्र यंदा परिस्थिती जर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भाव जर पाहायला गेला तर अगदी अल्प दरामध्ये आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनात नेमकी चाललंय काय? पण शासनाची खरेदी आपल्या परिसरामध्ये तरी समजा जवळपास महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी आहे, त्याच्यामुळं व्यापारी काही जास्त भाव घेईना। शेतकऱ्यांनी 4,000 काही 4,000च्या आतून सुद्धा इकलं गेलं, काही 4,000च्या 100-200 रुपये जास्त अशा दरानं शेतकऱ्याकडून सोयाबीन लुटलं गेलं व्यापाऱ्यांनी। ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आता आलेलं आहे त्यामध्ये परिस्थिती जर पाहायला गेलं तर सोयाबीनला भाव नाही। तेलंगणा असेल, इतर राज्य असेल, तिकडं काँग्रेससुद्धा एक हे बघा 1 रुपयाचे हे 2 नाणे, छापा आणि काटा। काँग्रेसच्या आज तुम्ही कर्नाटकमध्ये पहा किंवा तेलंगणात पहा, इकडं सुद्धा हीच परिस्थिती आहे। भाव नाही, हे लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही आहे। 7,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आम्हाला शेतकऱ्याला। एकरी किती खर्च येतो सोयाबीनला, काय वाटतं? सोयाबीनला तरी 4,000 रुपये 4-5,000 रुपये खर्च येतो एकरी। आता सध्या केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राज्यात जर महायुतीचं सरकार आलं तर दोन्ही सरकारचा ताळमेळ होऊन सोयाबीनला भाव भेटू शकतो। आता आम्ही लोकसभेला राहुल गांधींचं भाषण ऐकलं। राहुल गांधींना सांगितलं तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येतील, आणि तर त्यांनी राहुल गांधींना तर खटाखट तेलंगणामध्ये त्यांचं सरकार आलं, तिकडं कर्नाटकमध्ये आलं। त्या शेतकऱ्यांची सुद्धा हीच जी आमची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था आहे तीच अवस्था त्या तिकडल्या शेतकऱ्याची सुद्धा आहे। म्हणजे राहुल गांधीवर आता महाराष्ट्रातल्या लोकांचा भरोसा राहिलेला नाही। तर 100% जर महायुतीचं सरकार आलं तर नरेंद्र मोदी साहेब आणि महायुतीचे नेते हे शेतकऱ्याला भाव देतील। नक्कीच जर पाहिलं तर महायुती सरकार असो किंवा महाविकास आघाडी असो, जे सरकार येईल ते सरकार आता शासनाने सोयाबीनला योग्य भाव द्यावा अशीच मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, जय महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर। शेतकऱ्यांच्या या मागण्या लक्षात घेता 5,000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान देणारी भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलं। ही योजना केवळ सोयाबीनला नाही तर त्याचबरोबर ती कापसाला सुद्धा दिली जाईल असंही म्हटलं गेलं। बाजार मूल्य कमी झाल्यास त्यातला फरक हा या भावांतर योजनेमुळे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे। आणि आम्ही तर आता योजना आणलेली आहे। काय योजना आणली आहे? भावांतर योजना। यानंतर जितके वेळा हमी भावापेक्षा बाजार भाव कमी होईल तितके वेळा यातला जो फरक असेल तो फरक राज्य सरकार थेट तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देईल। एकाही सोयाबीन उत्पादकाचं नुकसान आता यापुढे आम्ही होऊ देणार नाही। पण असं असलं तरी काँग्रेस मात्र सोयाबीनच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी आणि पर्यायानं महायुतीला घेरण्याच्या तयारीत आहे। काँग्रेसच्याकडून 7,000 रुपयाचा भाव घोषित झालाय, पण त्याला विरोध होत असताना काँग्रेसच्या राज्यात काय चाललंय असा प्रश्न भारतीय जनता पार्टीने उपस्थित केला। हमने ये तय किया सोयाबीन का, उसको 5,000 से 7,000 तक हम सोयाबीन को बोनस के रूप में कर देंगे। फक्त येऊन खोटं बोलायचं आणि लोकांना फसवायचं, शेतकऱ्यांना फसवायचं। कुठे 7,000 का नाही देत? तिथे काँग्रेसचं सरकार आहे ना, द्या ना 7,000। पण तिथे तर तुम्ही खरेदी सुरू करत नाही। आणि म्हणून शेतकऱ्यांनो सावधान, 83 वर्षाचा माणूस सुद्धा शेतकऱ्यांशी खोटा बोलू शकतो, स्वतःच्या घरी अंधार ठेवतो आणि बाहेर उजेड पाडायसाठी धडपडतो। याच्यापासून सावधान राहा। एका बाजूला काँग्रेसचे दावे आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचा प्रतिवाद। पण बातमीपत्राच्या निमित्तानं तपासणं गरजेचं आहे की खरं काय आणि खोटं काय। या निमित्तानं आम्ही देशभरातल्या काही महत्त्वाच्या बाजारपेठांचे भाव तपासण्याचं ठरवलं आणि त्यात सुद्धा काँग्रेसची सरकार असलेल्या
त्याच्याच बरोबर भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र व्यतिरिक्त इतरत्र कुठे सरकार आहे तेही तपासलं आणि 3 प्रमुख बाजारपेठांमधले भाव आम्ही आपल्या समोर आणतोय. पहा. काँग्रेसचं सोयाबीन हे कितीला विकलं जात आहे हे पाहण्यासाठी आम्ही आपल्या समोर 3 महत्त्वाच्या बाजारपेठांमधले भाव आणले. त्यातली एक बाजारपेठ ही भारतीय जनता पार्टीची आहे. गुलबर्ग्यात, कर्नाटकात, म्हणजे जिथे खरगे स्वतः जिंकतात, निवडणूक लढवतात, तिथे किमान दर 3800 आहे, कमाल दर 4650 आहे, सरासरी दर 4200 आहे. म्हणजे इथे सुद्धा 7000चा दर नाही. तेलंगण, जिथे काँग्रेसचं सरकार आहे, तिथल्या मेदकमधल्या बाजारपेठेला आपण समोर घेतोय, तिथे तर चक्क किमान, कमाल आणि सरासरी दर हा 2805 रुपयेच आहे. पण याच्या तुलनेमध्ये आपण जर मध्य प्रदेशातल्या रतलामची बाजारपेठ पाहिली तर तिथलं सोयाबीनचं दराचं नियंत्रण आणि एकूणच दराची किंमत किती आहे ती पहा. तिथे आपल्याला किमान दर 2105 रुपये आहे, कमाल दर 4490 इतका आहे, म्हणजे 4490 आहे, आणि सरासरी दर हा भारतीय जनता पार्टीच्या शासित राज्यातल्या मध्य प्रदेशातल्या रतलाम बाजारपेठेत 4290 इतका आहे. थोडक्यात काँग्रेसच्या 2 बाजारपेठांमध्ये ते जे दावा करतायत तो 7000चा भाव तर मिळतच नाहीये, आणि 7000 सोडा, 7000तल्या निम्म्याहूनही कमी भाव काँग्रेसचं सरकार असलेल्या तेलंगणात आहे. आणि म्हणूनच की काय, काँग्रेसच्या या प्रचाराच्या विरोधामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा उतरावं लागलंय. हमारी सरकार सोयाबीन किसानों को संकट से उबारने को अलग से 5000 रुपये दे रही है. महायुति सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य 6000 प्रति क्विंटल करने का भी वायदा किया है. सोयाबीनच्या या राजकारणाच्या निमित्तानं आम्ही पोहोचलो कर्नाटकात, ते अर्थातच समाज माध्यमाच्या मदतीनं. समाज माध्यमात आम्ही हे तपासून पाहिलं की कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे कर्नाटकातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. त्याआधी पाहूयात, कारण कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे, काँग्रेस 7000 रुपये देऊ करतीये, पण प्रत्यक्षात हे 7000 रुपये सरकार असलेल्या कर्नाटकातल्या शेतकऱ्याला तरी मिळत आहेत का, हा प्रश्न आहे. सोयाबीन का भाव बहुत कम है, यानी 3000 के अंदर है, और पहले भी यही भाव था, कम भाव था. पिछले साल में 25 के अंदर खरीदी होगी. 2500 रुपये ते 3000 रुपये तरी भाव काँग्रेस पक्षाकडून काही नाही अशी अपेक्षा आहे. आता सांगून घेण्यापेक्षा 3000 रुपये दिलेले आहे, पण आता त्यांचं नावच घेऊ नका, हे सत्य आहे, खोटं बोलतात काँग्रेस सरकारने. मागच्या वर्षी 2500 होतं, पण याही वर्षी तेवढं काही जास्त नाही, 2700 ते 2800 पर्यंतच आहे भाव, फार काही जास्त नाही. आणि तिथं शेतकरी अत्यंत परेशान आहेत, योग्य भाव मिळत नाही. सोयाबीनच्या दराच्या आडून राजकारण करू पाहणाऱ्या काँग्रेसला स्वतःच्या राज्यात काय चाललंय ते आधी पाहायला हवं, पण काँग्रेसवाले तसं करताना दिसत नाहीत. म्हणूनच त्यांची अवस्था लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण अशी झालेली दिसतीये. तूर्तास इतकंच. विशेषच्या या भागात मी प्रसाद काथे.